कोणाचा पण बाप येऊ द्या, ते मॅटर मी दबू देत नसतो. बीड प्रकरणावरून जरांगेंचा इशारा, राहुल गांधींना टोला. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यभरात संताप व्यक्त होत असून राजकीय वातावरणही तापलेलं आहे. बीडमधील नेते मंडळी आणि नव्यानं मंत्री झालेले मुंडे गप्प का आहेत, असा सवाल विचारला जात आहे. दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चा आणि बीडमधील सर्व पक्षीय नेते एकत्र आले असून 28 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपींना अटक करण्याची मागणी करत जनता रस्त्यावर उतरणार आहे. मराठा आंदोलक आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. आता पुन्हा एकदा ते मस्साजोगला जाणार आहेत. बीड जिल्ह्यात 28 तारखेला जनतेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात ते सहभागी होणार असून बीड जिल्ह्यातील जनतेला मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे आता 28 डिसेंबरच्या आंदोलनाकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कोणाचाही बाप येऊ द्या, मी ते मॅटर दबू देत नाही. कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी मागे हटणार नाही, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना थेट इशारा दिलाय. सरकारला एकमेकांना मोबाईलचे फोन केलेले तपासायला एवढे दिवस लागतात का? एकदा बीड जिल्ह्यातील जनतेनं तपास हातात घेतला तर मग सरकारला कळेल, अशा शब्दात त्यांनी सरकारला इशारा दिलाय. संतोष भैया देशमुखचं मृत्यू प्रकरण कोणाचा बाप आला तरी मी दबू देणार नाही. त्यासाठी 28 तारखेच्या मोर्चा सगळ्यांनी सहभागी व्हावं, असं आवाहन जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. अरे सगळेच होणार आहेत. बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं तो मोर्चा आहे. मी जनताच आहे ना, मी काय नेता फेता थोडाच नेता थोडं. त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हटत नाही आणि हटणार सुद्धा, कधीच हटणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज म्हटलंय की बीड प्रकरणातील जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई आम्ही करणारच आहोत. तो कोणी जरी असेल. कवा इतके दिवस लागतात काय मोबाईलचे एकामेकाला फोन केलेले तपासायला? इतके दिवस लागतात काय? काय शेवटी ना त्यांचा तपास त्यांच्यापाशी. एकदा जर बीड जिल्ह्यातल्या जनतेने तपास हातात घेतला मग सरकारला कळत. आमदार सुरेश दस यांनी मागणी केली की देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नाही, ते राजकारणाच्यात मला काही देणं घेणार नाही. पण संतोष भैया देशमुखांचं प्रकरण कोणाच्या जागीरदाराच्या अवलादीचा बाप आला तरी ते दबून नाही देणार, दबूच देणार कधीच नाही. शेवटी त्याचं कुटुंब उघड्यावर पडलंय. जनता कशाला म्हणतात म्हणून तर बीड जिल्ह्याच्या जनतेनं मोर्चा काढलाय हा 28 डिसेंबरचा. आणि जनतेच्या वतीनं आहेत बीड जिल्ह्यातल्या. त्यामुळं सगळे लोक त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहतात, राहिलं पण पाहिजे. त्या कुटुंबावर वेळ आली ना, आपण सगळ्यांनी साथ देऊन न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर झालं पाहिजे. आणि सगळ्यांना आव्हान सुद्धा आहे की सगळ्यांनी सहभागी व्हा. राहुल गांधी काल परभणीच्या दौऱ्यावर आले होते. या दरम्यान त्यांनी बीड जिल्ह्याला टाळलं असं एक चर्चा आहे. काय वाटतं? काय वाटेल तर गाडी नसन लागली त्या टायमाला, एसटी फिस्टी नसन झालं, दुसरं मला काय वाटणार? गाडी फिडी नसन, गाडी प्रॉब्लेम असतो त्या संध्याकाळच्या टायमाला नसन लागली. कारण परभणी ते केस गाड्या बंद केल्या सध्या, त्यामुळे गाडी नसन लागली. अडचणीचा काळ आहे, त्याच्यामुळं डिझेलाला फिजायला पैसे नसते. गरीब माणूस नसन आला, गरीबाची घेणं देणं नाही ना. मग तो महायुती असू द्या किंवा ते महाविकास आघाडी असू द्या, यांचं एकदा भागलं गेलं गरीबाचं देणं घेणंच नाही. असे लोक आहेत. मग त्यात महायुती पण आली, त्यात महाविकास आघाडी पण आली. एकालाच नाव ठेवण्यापेक्षा हे सगळेच असलेत, यांना गोरगरिबाचं देणं घेणं नाही. फक्त मीडियात गोड गोड बोलणार, भाषणात गोड गोड बोलणार, यांचा विषय. आणि आम्ही आहेत ना, कोणाचं मॅटर होऊ दे. बीड जिल्ह्यातले तर जवळपास आता सगळे मॅटर बाहेर निघायला लागले. आतापर्यंत झालेले जे दहशतीत होते, लपत होते, दबत होते, भीत होते, हे सगळे लोक आता बाहेर पडले. टोटल लोक सांगायला लागलेत आता. आणि लोकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे, ज्यांच्यावरती जिल्हाभर अन्याय झालेला आहे, या लोकांनी समोर येऊन SP साहेबांना, कलेक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे, आमचं 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी असं झालं होतं, हे सांगितलं पाहिजे. कारण त्याशिवाय वाचा फुटत नाही. मात्र संतोष भैया देशमुखांचं प्रकरण कोणी जरी आला तरी दबू देणार नाहीत, आम्ही कधीच दबू देणार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.